नमस्कार मंडळी. बोलणाऱ्याने असे बोलावे की ऐकणाऱ्याने ऐकत राहावे. चालणाऱ्याने असे चालावे की पाहणाऱ्याने पाहत राहावे. लढणाऱ्याने त्वेषाने लढावे राणी लक्ष्मीबाईंसारखे. रामनाम दृढतेने घ्यावे ऋषी वाल्मिकींसारखे. मनाच्या 23व्या श्लोकात समर्थ नेमके काय सांगतात पाहू. न बोले मना राघवे वीण काही, जनी वावुगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. न बोले मना राघवे वीण काही, जनी वावुगे बोलता सुख नाही. हे मना, तू जर रामनाम सोडून बाकी काही बोलायला लागलास तर तुझं काय होणार बघ. राजकारणावर बोललास तर भांडण होईल. नातेवाईकांवर बोललास तर रुसवे फुगवे होऊ शकतात, कट्टी होऊ शकते. ऑफिसबाबत किंवा तेथील लोकांबाबत बोललास तर सीआरवर परिणाम होऊ शकतो. व्हॉट्सअपवर बोललास तर ग्रुपमधून सरळ बाहेर. म्हणजे या जगात उगाच तोंड चालवलं की समाधान कमी आणि तापच जास्त. म्हणून समर्थ म्हणतात, तोंड उघडायचंच असेल तर रामनामासाठी उघड. रामनाम घेतलेस तर वाद नाही, ताण नाही, उलट मनाला शांती मिळेल, गारवा मिळेल. एका गावात श्रीधर नावाचा एक मुलगा राहत होता. श्रीधर म्हणजे गावचा ऑल इन वन सोशल मीडिया ॲप. फेसबुक उघडलं, हा नेता चोर आहे, ही पोस्ट. इन्स्टा पाहिलं, आजकालची पिढी बिघडली, त्यावर स्टोरी. व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड करून वरून कॅप्शन, हे नक्की वाचा आणि पुढे पाठवा. दिवस या रिकामटेकड्या कामामध्ये संपत होता, तरी रात्री झोपताना मनाला शांती नाहीच. एक दिवस गावात एक साधू आला. त्याने श्रीधरला विचारले, काय करतोस रे बाबा दिवसभर? श्रीधर म्हणाला, लोकांना जागं करतो, पोस्ट टाकतो, कमेंट करतो, सत्य सांगतो. साधू हसला, म्हणाला, लोकांना तर जागा करतोस, पण स्वतःचं काय? नाव श्रीधर आहे, त्या श्रीला धरून आहेस का? स्वतःची कामे करताना सोबत रामनाम घेतोस का? रामनाम नसेल तर जीवन व्यर्थ आहे. रिकामटेकड्या गप्पांनी बोलण्याने खरे सुख मिळत नाही, ते रामनामत असते. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. क्षणाक्षणाने आयुष्य कमी होत असते, त्यामुळे प्रत्येक क्षणाला इथे महत्त्व आहे. प्रत्येक क्षण सत्कारणी लावावयास हवा. सत्कर्म, लोकोपयोगी कामे आणि सोबत रामनाम, तरच वेळ सत्कारणी लागला असे म्हणता येईल. ज्यांच्याकरिता आत्तापर्यंत कष्ट केलेले असतात त्या नातेवाईकांपैकी कोणीही शेवटच्या क्षणी उपयोगी पडत नाही. ना मुले, ना आईबाप, ना भाऊ बहीण. मुलीचे लग्न झाले की दिल्या घरी तू सुखी राहा म्हणत आईबाप तिला परके होतात. आई बाबा म्हातारे झाले की मुलांना अडचणीचे होतात. म्हणूनच एवढे वृद्धाश्रम चालत आहेत. बहीण भावांचे नातेही फक्त भाऊबीजेपुरते आणि राखीपुरते उरते. म्हणून मनापासून केलेले नामस्मरण शेवटाला उपयोगी पडते. अर्थात ते बालपणापासून, तरुणपणापासून करायला हवे आणि सांसारिक कर्तव्ये पार पाडत असतानाच सोबत रामनाम घेता यायला हवे, तरच त्याचा शेवटी उपयोग होईल. म्हातारपणात नामस्मरणाला सुरुवात करून काही उपयोग नाही. नव्हे, आयुष्यभर जर नाम घेतले नसेल तर म्हातारपणात ते मुखी येतच नाही. त्यामुळे बालपणापासून प्रत्येकाला नामाची सवय लागावयास हवी. तर शेवटाला तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, अशी स्थिती होऊ शकते आणि मुक्तीचा मार्ग मोकळा होतो, असे समर्थ म्हणतात. भेटू पुढील भागात. बोला जय जय रामकृष्ण हरी.